आजच्या या एपिसोडमध्ये महिलांमध्ये टक्कल पडायचं कारण काय काय असू शकतं याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। मी डॉक्टर नीरज भवान, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर। फिमेल पॅटर्न बाल्डनेस म्हणजे महिलांमध्ये अनुवंशिकतेनं होणारा टक्कलपणा हे सगळ्यात महत्त्वाचं आणि कॉमन कारण आहे। आता फिमेल पॅटर्न बाल्डनेस कशामुळे होतो, तर त्याच्यासाठी दोन महत्त्वाचे कारण असतात। पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकता। जर महिलांना त्यांच्या आईकडे कोणाला टक्कल असेल, आजीला टक्कल असेल, तर ते अनुवंशिकतेनं त्यांना येण्याची खूप शक्यता असते आणि अनुवंशिकतेबरोबरच त्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स पण एक महत्त्वाचा रोल प्ले करतो। उदाहरणार्थ ह्या लोकांना हे अँड्रोजेनिक ॲलोपेशिया असतो। आता शब्दातच आलं, अँड्रोजेनिक म्हणजे जे काही मेल हॉर्मोनशी निगडीत असतात किंवा रिलेशनमध्ये असतात ते, ॲलोपेशिया म्हणजे टक्कलपणा। ज्या महिलांमध्ये जेनेटिक ससेप्टिबिलिटी आहे वर त्यांच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, अशा लोकांमध्ये हा टक्कलपणा दिसून येतो। म्हणजे हे जे काही टक्कलपणा असतं हे मेल हॉर्मोन्स म्हणजे टेस्टोस्टेरॉनला सेन्सिटिव्ह असतं। ह्या टक्कलपणाचे ग्रेड्स आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3। ग्रेड 1मध्ये जिथे आपण भांग पाडतो त्या ठिकाणी विरळपणा हा चालू होतो, त्याला क्रिसमस ट्री पॅटर्न असं पण म्हणतात। हा काही लोकांमध्ये प्रोग्रेस होत ग्रेड 2 पर्यंत जातो, ज्याच्यामध्ये विरळपणा जास्त असतो आणि त्याबरोबरच दोन केसांमधलं अंतर पण वाढत जातं। ग्रेड 3मध्ये हा जो काही विरळपणा असेल हा फ्रंटल बरोबरच बाजूच्या व्हर्टेक्स एरियापर्यंत पण पसरला जातो आणि डिफ्यूज पॅटर्न बाल्डनेस सारखं त्याचं पिक्चर असतं। आता हा जो काही ॲलोपेशिया आहे हा बाकीच्या ॲलोपेशियापेक्षा वेगळा असतो। बाकीचा ॲलोपेशिया म्हणजे काय, जे काही ऑटोइम्युन डिसऑर्डर बरोबर आहेत किंवा सोरियासिस बरोबर असतात, ॲलोपेशिया एरियाटा बरोबर असतात, त्याचं आणि ह्याच्यामध्ये फरक असतं। आता तुम्हाला फिमेल पॅटर्न बाल्डनेस आहे का नाही हे कसं ओळखायचं, तर पहिल्यांदा तुम्ही बघू शकता की तुमच्या आईचे केस जर थिन असतील किंवा तुमच्या आजीचे केस जर पातळ असतील आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी हेअरलाईन असते, जी फ्रंटल हेअरलाईन असते, त्या ठिकाणचे केसांची क्वालिटी बऱ्यापैकी चांगली असते। पण जसे तुम्ही पाठीमागं जात जाता किंवा भांगामधले जे केस असतात त्यातले केस हे पातळ झालेले असतात, तिथं केसांचं मिनिचरायझेशन झालेलं असतं, त्यामध्ये अनेकदा केसांची लांबी पण वाढत नाही आणि ते लवकर तुटतात। अशा पेशंटना आपण फिमेल पॅटर्न बाल्डनेसचं निदान करतो। आता ह्या फिमेल पॅटर्न बाल्डनेसला उपचार काय, तर उपचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तर टॉपिकल मिनॉक्सिडिल। सुरुवातीला FDA अप्रूव्ड 2% टॉपिकल मिनॉक्सिडिल हे पेशंटला चालू करण्यात येतं। काही लोकांना आम्ही 1 ml डोसेजमध्ये फक्त रात्री लावायला सांगतो आणि ज्यांना पॉसिबल असेल त्यांना हे सकाळी आणि रात्री पण लावायला सांगतो। अनेकदा आम्ही असं बघितलेलं आहे की 2% मिनॉक्सिडिलला चांगला रिझल्ट आणि लवकर रिझल्ट येत नाही, त्यामुळे आम्ही सुरुवात करतानाही 5% मिनॉक्सिडिलपासून चालू करतो। ह्या पेशंटमध्ये आपण हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का नाही याच्यासाठीच्या पण पॅथॉलॉजीच्या टेस्ट करून घेतो, ज्याच्यामध्ये थायरॉईडचे लेवल, टेस्टोस्टेरॉनचे लेवल, इस्ट्रोजिनचे लेवल आणि प्रोलॅक्टिनचे लेवल आपण चेक करतो। अशा लोकांना DHT ब्लॉकर म्हणजे फिनास्टराईड नावाचे ड्रग पण आपण चालू करतो। हे ड्रग टेस्टोस्टेरॉनचं डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनमधलं कन्व्हर्जन बंद करतं आणि त्यामुळं डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनची लेवल कमी होते आणि त्याबरोबरच पेशंटला हा जो काही अँड्रोजेनिक ॲलोपेशियाचा इफेक्ट आहे तो आपण रिव्हर्स करण्यात येतो। काही वेळेला अशा पेशंटमध्ये PRP इंजेक्शनचा पण खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो। रेअरली ज्या पेशंटना ह्यातली कुठलीही ट्रीटमेंट काम करत नाही किंवा 6 महिन्यापासून ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण जर काहीही रिझल्ट नसेल तर अशा वेळेला आम्ही हेअर ट्रान्सप्लांटचं ऑप्शन पण सजेस्ट करतो। निर्मितीमध्ये आपण एका नव्या टेक्नॉलॉजीने हेअर ट्रान्सप्लांट करतो, ज्याला आपण लॉंग हेअर FUE असं म्हणतो। ज्याच्यामध्ये आपण जे काही पाठीमागचे केस असतात, जे काढायचे असतात, त्यांना ट्रिम करायची किंवा शेव करायची गरज नाही। ते केस आपण आहे तसा अख्खा मुळापासून काढून पुढे पण लावू शकतो आणि हे स्पेशली महिलांना ज्यांना टक्कलपणाचा त्रास आहे अशा महिलांसाठी ही एकदम उत्तम प्रोसिजर आहे, कारण की त्यांना शेविंग करायची गरज नाही, वर जिथे केस लावतो त्या ठिकाणी पण तुम्हाला जो काही रिझल्ट दिसेल पुढं तो इमिजिएटली दिसून जातो। तुम्हाला लॉंग हेअर FUE बद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा
किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.